हिचा मृत्यू जवळ आलेला आहे, हिला इथं आणायचं कसं? तूच बरं झालं आईला इथं घेऊन आला. म्हणजे काय आहे, मरण जिथं आहे तिथं ते होणारच आहे, ते अबाधित आहे, ते तुम्ही कोणीच नाही, भगवंत सुद्धा ते टाळू शकत नाही. परंतु असं जरी असेल तरी साधू संतांनी आपल्यासाठी एक प्रशस्त मार्ग निर्माण करून ठेवलाय, तो म्हणजे नामस्मरणाचा. नामस्मरण केलं की सगळं काही, सगळं सगळं म्हणजे सगळं, अगदी पाप पुण्य, कर्म अकर्म, शास्त्र अशास्त्र, पाप अपाप, दोष महादोष, लाभ अलाभ, हे सगळं काही एका गोष्टीने संपून जाऊ शकतं. त्याचं एकमेव साधन काय आहे, नामस्मरण. आणि कलियुगामध्ये सर्व शक्ती या नामस्मरणामध्ये येऊन राहिलेली आहे, नाही का? नामस्मरण केलं की सगळं होऊ शकतं. आपण आत्ताच चिंतन केलं, राम राम स्मराधी. सगळ्याच्या आधी काहीही करायचं असेल तरी पहिल्यांदा काय म्हणायचं, रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी असं नाही म्हणायचं, रामकृष्ण हरी एवढंच म्हणायचं. बरोबर की नाही? काय ते रामकृष्ण हरीची चेष्टाच चालली. ज्यांनी कधी राम म्हणला नाही ते तुतारी वाजू लागले. असं नाही करायचं, रामकृष्ण हरी एवढंच म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा. अहो भगवान शिवाने त्याचं अनुष्ठान केलंय, असं काय करता? ते काय आत्ताच्या 40-50 वर्षाचं नाही. ते रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, लगेच इथंच. कशाने? रामकृष्ण हरीने. म्हणजे अशी प्रशस्त साधना आपल्याकडे सांगून ठेवलेली आहे. ती साधना जर आपण केली तर हे फल आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपण चिंतन करून आलोय की श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे की शेवटच्या क्षणी जो माझं नाव घेतो त्याला मी मुक्त करतो. मग कदाचित आपल्याला प्रश्न पडेल किंवा एखादा दृष्टांत सांगा, तर त्याच्यासाठी दृष्टांत सांगितला गजेंद्राचा. गजेंद्र नावाचा हत्ती होता, माहिती आपल्याला, ती पण भागवतामध्येच कथा आलेली आहे. की गजेंद्र नावाचा हत्ती, नकरे सहस्रदळे पिढीला, तुकाराम महाराजांनी म्हणलंय की म्हणजे मगर आणि त्या गजेंद्राचं युद्ध झालं. आता तो गजेंद्र नावाचा जो हत्ती होता ना, त्याला भरपूर परिवार होता, म्हणजे भरपूर बायका मुलं नातवंड होते. आणि ज्यावेळेस मगरीने त्याचा पाय त्या पाण्यामध्ये पकडला त्यावेळेस त्या हत्तीने त्यांचं स्मरण केलं. कोणाचं? त्याचे जे परिवार होता, बायकोचं मुलांचं. तर एकही म्हणजे एकही मुलगा, एकही बायको, एकही नातू त्या गजेंद्राला सोडवायला आला नाही. मग त्याने काय केलं, ज्या सरोवरामध्ये तो उभा होता त्या सरोवरातलं एक कमळाचं फूल आपल्या सोडलेले काढलं आणि ते वरच्या दिशेने, अगदी वरच्या दिशेने भगवंताचं स्मरण करून एकदा फेकलं. तर काय झालं पुढे? भगवंत स्वतः अवतार आले, त्या मगरीला मारलं, त्या गजेंद्राला बाहेर काढलं. आणि मग त्या गजेंद्राला समजलं की हे कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. हे कोणाचं सांगतोय मी? कोणाचं सांगतोय? आपलं. गजेंद्राचं झालं, आता आपलं चरित्र चालू आहे, आपलं संपायला आलं आता, नाही का? आपलं चालू आहे. म्हणजे गजेंद्राला नंतरून समजलं, आपल्यालाही नंतरूनच समजणार आहे. आपल्याला आता किती मी जरी बोलत असलं तरी मलाही ते नंतरूनच समजणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की अंतकाळाला जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत निश्चित रूपाने आपल्याला मोक्ष प्रदान करतील. यात काय आहे, कुठल्याही प्रकारचा संशय नाही, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. मृत्यू हा अटळ आहे. परतही मी तेच सांगतोय, मृत्यू काय आहे? अटळ आहे. ते कोणालाही चुकवणं शक्य नाही. असं जरी असेल तरी मृत्यूची जी यातना आहे किंवा त्याचं जे दुःख आहे किंवा त्याच्या नंतरची जी गती आहे ती आपण चुकवू शकतो. कबीर महाराजांचं उदाहरण आहे. संत कबीर एक हिंदीमध्ये मोठे संत होऊन गेले, त्यांनी खूप दोहे वगैरे लिहिले. त्यांच्या आयुष्यातला प्रश्न आहे, साधूला काय असतं? देहाशी तादात्म्य नसतं. हा जो देह आहे, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हा देह मी नाही, हे सरे. सरे शब्दाचा अर्थ आहे नाश. या देहाचा नाश ठरलेला आहे बाबा, हे तुम्ही कोणीही काही करू शकत नाही. पण तरी जरी असेल तरी काय आहे? उरला उरे विठ्ठल. तरी हा देह जरी जाणार असेल तरी देहातला जो आत्मा आहे, ब्रह्म आहे, भगवान पांडुरंग परमात्मा आहे, तो काय आहे? सत्य आहे. तेच आपलं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून त्याचं चिंतन केलं की म्हणून लाहो करा. त्याच्यात पण तुकाराम महाराज तेच म्हणले, लाहो करा, गडबड करा, गडबड करा, गडबड करा. का गडबड करा? कारण आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे. थोडंसं घरातलं उदाहरण द्यायचं झालं
तर आता काही काही लोक सिलेंडर आणतात, आपण सिलेंडर म्हणजे गॅस, बरोबर की नाही, त्याच्यावर आपण तारीख लिहितो की नाही, किती तारखेला लावलं. बरं संपायची तारीख कोण लिहितं का लिहित नाही? हा नाही ना, ते आणलेलं तर लिहितो ना आपण, आणलेलं तर लिहितो की नाही, 2/1/2025 त्या दिवशी सिलेंडर लावला. बरं संपायची तारीख काय त्याची? जाऊ दे, घरातलं उदाहरण एकदम साधं उदाहरण झालं. संपायची तारीख आपल्याला माहिती का? नवरा येतो, ती बायको नवऱ्याला म्हणते काय तुमची मावशी आली, सारखी चहाच मागत होती, संपला नाही का, ती त्याला म्हणत राहते. म्हणजे हिच्याकडचे आले असते तर संपलंच नसतं 4 महिने, त्याच्याकडचे आले म्हणून लगेच संपून गेला नाही का. परंतु संपायची तारीख आपल्याला माहिती का त्याची? नाही. तसंच मग ह्या सिलेंडरचे, म्हणजे माझ्याकडे नका बघू, आपापले बघून घ्या नाही का, आपले सिलेंडर बघून घ्या. म्हणजे हे काय आहे, कधीही जाऊ शकतं. ते मृत्यूचे प्रकार शास्त्राने सांगितले. मृत्यू 3 प्रकारचा असतो. हा जे मृत्यू वगैरे होतो ना, हा 3 प्रकारचा असतो. एक असतो स्वाभाविक मृत्यू, एक असतो आकस्मिक मृत्यू आणि एक असतो अकाल मृत्यू. मृत्यूचे प्रकार किती? 3. पहिला कोणता? स्वाभाविक, दुसरा आकस्मिक, तिसरा अकाल. आता ह्याचे प्रकार किंवा ह्याचा अर्थ काय? स्वाभाविक मृत्यू म्हणजे काय? देवाने जेवढं आयुष्य दिलंय तेवढं ती लोक जगतात. म्हणजे अगदी 102, 100, 85 अशी लोक जगणारे आपण बघतो. त्यांचा जो मृत्यू होतो ना तो स्वाभाविक असतो. स्वाभाविक म्हणजे काय? जे प्रारब्धाने जेवढं दिलंय तेवढं ते भरपूर, अगदी मी तर असे लोक बघितले की 90व्या वर्षी पण रानात जातात. म्हणजे का? त्यांचं ते स्वाभाविक आहे. भगवंताने त्यांना जेवढं दिलंय तेवढं ते जगणारच. त्याला म्हणतात म्हणजे त्यांचा जो मृत्यू होतो त्याला स्वाभाविक मृत्यू होतात. दुसरा जो मृत्यूचा प्रकार आहे त्याला आकस्मिक मृत्यू म्हणतात. तर आता हा आकस्मिक मृत्यू कशा प्रकारचा असतो? हे अपघाती जे निधन होतं त्याला आपण काय लिहितो? आकस्मिक निधन झालं. आकस्मिक म्हणजे काय? पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप तत्क्षण फळाला येणं, त्याला म्हणतात आकस्मिक मृत्यू. म्हणजे पूर्वजन्मात जे पाप केलेलं असतं त्याचं लगेच फल देण्याची ती तीव्रता तिथं उत्पन्न झालेली असते. वास्तविकता तिथं मृत्यू नसतो. म्हणजे आपण सांगितलं मृत्यू अटळ आहे, जिथे आहे तिथे होणार आहे. परंतु हा जो आकस्मिक मृत्यू असतो हा पूर्वजन्माच्या पापकर्माचा फलश्रुतीचा परिणाम म्हणून लगेच त्या ठिकाणी आलेला असतो. आणि तिसरा मृत्यू आहे अकाल मृत्यू. हा मृत्यू इथे आत्ता केलेल्या जास्त पापकर्मामुळे प्राप्त होतो. एखाद्याचा मृत्यू तिथे नसतो, परंतु इतका तो मनुष्य वाईट कर्म करत 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 राहतो की भगवंताला त्याला इथंच लगेच शिक्षा देण्याची इच्छा होऊन जाते. आणि मग त्याला जो मृत्यू होतो तो कोणता असतो? अकाल. म्हणजे नाही, काल म्हणजे त्या कालात नव्हता परंतु त्याला प्राप्त झाला. का? तर तो अकाल मृत्यू आहे. मृत्यूचे प्रकार 3: स्वाभाविक, आकस्मिक, अकाल. बरोबर की नाही? म्हणून मृत्यू आहे, त्याचे प्रकार आहे. जरी सगळं काही असं असेल तरी योजना किंवा चिंतन आपण आपलं केलंय काय ह्या श्लोकातून? की बाबा भगवंताचं स्मरण आपल्याला मात्र करायचंय. हे प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, देणग्या फाडायच्यात, पंक्ती घालायच्यात, कशासाठी? याचा परिणाम काय विचार करा की कधीतरी, नाही का? निमगाव सारख्या गावामध्ये तर खूप सत्य होतात, खूप अन्नदान. परिणाम काय? परिणाम याचा एकच आहे, मोक्ष प्राप्ती. मोक्ष प्राप्ती झालीच पाहिजे आपल्याला, तरच हे केल्याचं काय आहे? उपयोग आहे, नाहीतर काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं काही नाही. मग ते उपदेश किती करा, उपदेश झाले घरोघरी. तुकाराम महाराज घरोघरी उपदेश करणारे झाले, संसारातही झाले, परमार्थातही झाले, सगळीकडेच झाले. हे जे काही आपण करतोय त्याचा परिणाम एका जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. तुकाराम महाराज म्हणतात मी इतकं चांगलं वागेल, इतकं देवाची साधना करील की देवाला दया येईल. कृपाळुवा पोटी येईल दया म्हणजे त्याला दया येईल माझी आणि तो मला दर्शन देईल. इतकं मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न आपल्याकडून व्हावा हीच इच्छा, अपेक्षा एक सामान्य विद्यार्थी म्हणून आपण माऊलींच्या चरणावर करू शकतो. हे सर्व जे काही करायचंय हे त्याच्यासाठीच करायचंय. जे गेले त्यांचं काही नाही, पुढे गेले ते निधाई झाले, नाही का? पुढे गेले ते निधाई झाले. आता ते गेले, त्यांचा देह संपलेला आहे. त्यांनी त्यांचं आयुष्य भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ म्हणा, नामस्मरण, काही संसारात ज्या गोष्टी लागतात त्या केलेल्या आहेत त्यांनी. परंतु आता आपल्याला ते काय आहेत, आपला ह्या गोष्टीतला काय आहे? आदर्श आहे. आपल्यालाही ती वेळ येणार आहे, आपल्यालाही त्या रस्त्याने जायचं आहे. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे.
मग ते काय करतात, जे आपल्याला करत असेल आपण, असं काही नाही की त्याला ज्ञानेश्वरीच घेऊन बसलं पाहिजे, गाथाच घेऊन बसलं पाहिजे, असं काही नाही. आयुष्यात एकदा तुम्ही 24 तासाचा दिवस असतो, त्याच्यामध्ये 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा, 5 मिनिटं रामकृष्ण हरिभजन, संपलं. आयुष्याचं कल्याण व्हायला एवढ्या 3 गोष्टी भरपूर झाल्या, काही लागत नाही. बाकी उरलेले 23 तास आणि 45 मिनिटं तुमच्याच मालकीचे. 15 मिनिटं देवाला द्यायचे. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं तुकाराम महाराजांचा गाथा, 5 मिनिटं रामकृष्ण हरिभजन, संपलं. मोक्षाचा सोपा मार्ग. कीर्तनालाही जाऊ नका आणि प्रवचनालाही जाऊ नका. म्हणजे नंतरून जेवण असतं म्हणून जात जा, पण नाही तर ते जेवण व्हायला तिकडं भोजन असतं म्हणून जात जा. पण मोक्षाचा खरा मार्ग काय आहे? 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. आपल्या गळ्यात माळ आहे, आपण कपाळाला गंध लावतो, आपण आळंदी पंढरपूरला जातो कशाला? घोंगड्या घ्यायला? नाही, चपला घ्यायला, लाटणी घ्यायला, कोळपाट घ्यायला, तिकडे नाही जात आपण, त्याच्यासाठी नाही जात आपण. पंढरपूरला जातो का? तिथं कोण आहे? स्वतः भगवान नारायण पांडुरंगाच्या रूपाने तिथं आहे. तिथं गेलं, देवाला बघितलं, एकदा डोळे झाकले, बस मोक्ष तिथेच आहे. काय लागतं मोक्षाला अजून? आळंदीला आले, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी समोर आहे, हात जोडले, संपलं. तुम्ही राजे असा, सरपंच असा, आमदार असा, कोणीही असा, पंतप्रधान असा, त्याच्याशी घेणं देणं नाही. तिथं हात जोडले, डोळे झाकले, मोक्ष तिथेच आहे. मोक्षाला काय लागतं? मग एवढं आपण केलं पाहिजे. ह्या प्रवचनातून, ह्या श्लोकातून आपल्याला काय घ्यायचंय? 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं तुकाराम महाराजांचा गाथा आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन. हे आपल्याकडून किमान वारकऱ्याच्या तरी घरात घडलं पाहिजे. एवढं केलं की मग हे अंतकाळाला येणारच आहे. जर तुम्ही सतत करत राहिले, शास्त्राने चिंतन करून ठेवले, चिंतने तदरूपता असं शास्त्राने म्हटलंय. मनुष्य ज्याचं चिंतन करत असतो ना, तो त्याच्याच स्वरूपाचा होत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर लहान बाळ आणि त्याची आई. ती आई लहान असते का? पण ती पण तोतलं बोलते, म्हणजे स्तोत्र बोलते ती का? ती त्याच्या स्वरूपाची झालेली असते. ती त्याचं चिंतन करत असते. तिला त्याच्यात आणि स्वतःमध्ये भेद वाटत नाही. तिला वाटतं मी पण 3-4 महिन्याचीच आहे त्याच्यासारखी, बरोबर की? तसंच ती व्यवहार करते. तोत्रच बोलते, तो खाली बसला की तसंच बसते, तो जसा पाय ठेवेल तसंच ठेवते, तो जसा हसेल तसंच हसते. मग ती लहान झाली का? नाही. ती का झाली? ती का तशी कृती करते? तर ती त्याच्या स्वरूपाची झाली, कारण ती त्याचंच चिंतन करते म्हणून. मग तसं जर आपण भगवंताचं स्मरण सारखं करत राहू तर मला वाटत नाही की अंतकाळ काय, त्याच्या आधीच आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, याच्यात काही संशय नाही. भगवंताने सांगितलंय मद भावम याती नात्यत्र संशय. भगवंताने अर्जुनाला सांगितलंय की बाबा अर्जुना, ह्याच्यात संशय घेण्याचं काहीही कारण नाही, मोक्ष त्याला प्राप्त होणारच आहे. जातस्य हि ध्रुवमृत्यू हे जरी असेल, सगळं शास्त्राचे सगळे नियम पाळून देह जाणार आहे, देह तवा आहे, प्रारब्ध अधीन, नाही का? शास्त्राने संतांनी सांगितलेलंच आहे. प्रारब्धाचा भोग आहे, तो होतच राहणार. त्याच्यासाठी प्रारब्धामध्ये बदल करू शकत नाही. आपण प्रारब्धामध्ये बदल करू शकत नाही. त्याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो, म्हणजे आपली वेळ संपून जाईल. प्रारब्धामध्ये आपण बदल करू शकत नाही. 2 उदाहरणं सांगतो, जाऊ द्या 5-5 मिनिटाचे. पहिलं उदाहरण सांगतो भगवान शंकरांचं. प्रारब्धामध्ये आपण बदल करू शकत नाही. काय झालं? भगवान महादेव हिमालयात राहतात, माहिती असेल तुम्हाला. कुठे राहतात? हिमालय कोण आहे त्यांची माहिती का तुम्हाला? सासूरवाडी. हिमालय त्यांचं घर नाहीये, सासूरवाडी आहे. म्हणजे मोठे लोक सुद्धा कुठे राहतात? सासूरवाडीतच राहतात. म्हणजे दररोज तेवढा असतो. शास्त्राने असं विनोदाने चिंतन केलंय, असार खलु संसारे सारम शश्वर मंदिरम. संसार हा असार आहे, पण असार अशा संसारात सार अशी एक गोष्ट आहे, तिचं नाव सासूरवाडी. बस तेवढीच सार गोष्ट आहे, बाकी सगळं असार आहे. म्हणून भगवान महाविष्णू कुठे राहतात? समुद्रात राहतात. समुद्र काय? त्यांची सासूरवाडी. लक्ष्मी तिथूनच प्रकट झाली ना. भगवान शिवजी कुठे राहतात? हिमालयात. पार्वती कोण आहे? हिमालयाची. आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणात शरीरं गृहम. पार्वती कोण आहे? हिमालयाची मुलगी आहे. मग तिथे तिकडे राहतात. आपला विषय चालू होता, ते तपश्चर्या करत होते. आणि त्यांच्या जवळ शनी महादेव म्हणजे शनी महाराज गेले आणि त्यांनी त्यांची समाधी उत्थान केली. म्हणजे रामकृष्ण आणि काय त्यांचा असेल, हरिओम, जय श्रीराम, ते झालं. आणि मग ते शनी महादेव म्हणणारे, महादेवजी तुम्हाला उद्या मी तुमच्या राशीत येणार आहे, सकाळी 6 ते सकाळी 8. आणि मी पीडा देणारी भयंकर देवता आहे. शनी देवता अशी आहेत की एकदा जर लागले तर मग विहिरीलाही पाणी नाही आणि मग कशातच काही नाही.
बरोबर की नाही? त्यांच्या आरतीतच असं वर्णन केलेलं आहे, 7.5 येतात त्याशी समूळ नाशासी नेला. हे कोणाचं सांगितलंय? रावणाचं. म्हणजे रावणाच्या बाबतीत ते घडलं. एवढं सगळं होतं रावणाचं. रावणाकडे काय नव्हतं, सगळं होतं. सगळे ग्रह म्हणतात पायाखाली घातले होते, सगळे देव बंदी खाण्यात टाकले होते. तर रावणाने तर एक पराक्रमच केला. तो म्हटला स्वर्गाला शिडी बांधली, सोन्याला सुगंध आणि समुद्राचं पाणी गोड करून दाखवी. सगळ्या प्रतिज्ञात करत होता. मग काय त्याची साधना होती. पण त्याच्यासारखा भक्त नव्हता. रावण जरी असा असेल तरी त्याच्यासारखा भक्त नव्हता. त्यांनी एक महादेवाचं स्तोत्र लिहिलंय, जटाट वीग लज्जल प्रवाह पावित स्थले. हे म्हणायला बरेच विद्वान घाबरतात, कारण हे म्हणताच येत नाही. जटा कटाह संभ्रमम भ्रमर विलिंप निर्जनिम विलरिलोच बिल्लरी. म्हणजे इतकं अगदी कठोर, त्याला फार जीभ अशी तशी करून वळवायला लागते, हे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे अतिशय विद्वान होता. म्हणून त्या शनीची 7.5 त्याला लागली. त्याचाही सर्व गर्व हरण झाला. ते शनी महाराज महादेवांना म्हणाले की मी तुमच्या राशीमध्ये सकाळी येणार आहे उद्या. किती ते किती? 6 ते 8. ते महादेव म्हणले, अरे काय शनी, अरे मीच निर्माण केलंय तुला, मला कशाला त्रास देतो? आणि तू काय माझ्या पुढचा नाही आहे, मला त्रास देऊ शकत नाही. तो मी कोण आहे? देवोंके देव, महादेव. तो म्हणाला, महाराज तुम्ही देवोंके देव असाल, परंतु प्रारब्ध माझ्याकडून आहे. मी तुमच्या राशीमध्ये उद्या येणार म्हणजे येणार, तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सकाळी 6 ते 8 माझं भ्रमण तुमच्या राशीमध्ये आहे, तुम्ही सावध राहा. मी जातो, रामकृष्ण हरी. महादेव म्हणले, जा, मी तुला काही घाबरत नाही. ते सगळं झालं. ते शनी महाराज गेले. महादेव आपले आरामाला त्यांच्या शय्या समाधी स्थानात गेले असतील. पण पडल्या पडल्या उगाच त्यांना शंका आली, खरंच जर शनी आला तर सकाळी गडबडच व्हायची ना आपली. आपण बोललोय तो काही करू शकत नाही, पण आला तर इज्जत जाईल. आणि मोठ्या माणसाला भयंकर त्रास असतात, ते त्यांना डोळे झाकल्यावरच कळतात सगळे. दिवसभरात त्यांना समजत नाही, ते डोळे झाकल्यावरच स्मरण होतं त्यांना. ते महादेव म्हणले, उगाच शनी महाराज आले, आपल्याला त्रास दिला सकाळी, आपण काय करू म्हणले, सकाळी ना 6 ते 8 समुद्रात जाऊन बसू, विष्णूंजवळ खाली, त्यांच्याही खाली जाऊ पाताळात, ते समुद्रात. ते महादेव सकाळी उठले, गेले तिकडं, झालं सगळं. आणि मग त्या समुद्रातून ते बाहेर आले. म्हणले कुठले शनी, कसलं काय, काय नसतं, असं त्रास बी देणार नाही. महादेव समुद्रातून बाहेर आले, तेच शनी महाराज तिथं बसलेले होते. अरे काय शनी, तू इकडे काय करतो, तू तर मला त्रास द्यायला येणार होता. तो म्हटलं, महाराज तुम्ही महादेव खरंच भोळे, तुम्हाला पार्वतीच भोळं म्हणते असं काही नाही, तुम्ही खरंच भोळे म्हणे. अहो मी तुम्हाला त्रास द्यायला येणार ही 100% होतं. ते म्हणले, अरे कसलं काय, मी मस्त तिकडे समुद्रात जाऊन बसलो होतो. तो म्हटला, खरं सांगा, इतर दिवशी तुम्ही सकाळी 6 ते 8 काय करता? तुला काय नाही, माझे भक्त येतात शिवगण, आमची आरती भजन चालू असतं. तो लाच केलं का? तुला नाही. म्हणजे मग हीच पीडा मी दिली तुम्हाला, हीच पीडा मी तुम्हाला दिली. कशासाठी सांगितलं? प्रारब्ध. हे भगवान कोणाला चुकवता नाही आलं? महादेव, ज्यांच्याकडे सगळं लयाची सृष्टी दिलेली आहे. म्हणजे हे ज्यावेळेस सृष्टीचा नाश होतो त्यावेळेस ही सृष्टी कुठं जाते? ते भगवान शिवजींच्या ताब्यात जाते. म्हणजे प्रारब्ध त्यांनाही चुकवता आलं नाही. त्यांनाही शनीची 7.5 2 तास का होईना, तेवढं त्याचा त्रास त्यांनाही भोगावा लागला. दुसरं उदाहरण, एक वाणी समाजाचं जोडपं होतं. आता ते असल्यामुळेच संपत्तीचा तर काय विषयच नाही, भरपूर संपत्ती. पण त्यांची एक अडचण होती, त्यांना संतान नव्हतं, कसल्याच प्रकारचं संतान नव्हतं. जीवनकाल व्यतीत होत चालला, हळूहळू वय वाढत चाललं. मग ती एक दिवस त्यांची धर्मपत्नी त्या श्रींना म्हणाली की म्हणे, आता आपण हे काय करू, ही संपत्ती ना कोणाला तरी देऊन टाकू. आता काय करायचं, आपण म्हातारे होणार, त्याच्यानंतर हे सगळं काही याचा नाश तर ठरलेलाच आहे. तस्य तृतीया गतिर्भवती असं शास्त्राने सांगितलंय. जपून ठेवलेलं धन 3 ठिकाणी जात असतं. एक तर ते स्वतःच नाश पावतं, नाहीतर त्याची चोरी होते, नाहीतर आपल्या 3ऱ्या पिढीतला येऊन त्याचा नाश करून जातो. हे तुम्ही कधी जगात अनुभव घ्या. तुम्ही जपून ठेवलेलं धन, त्याच्या 3 गती ठरलेल्या आहेत. एक तर त्याचा तिथंच नाश होतो, म्हणजे बँकेत ठेवले असले तर 2, 4, 100, 200 वर्षांनी ते बँकेत घेऊन जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे चोरी होते त्याची. जर जास्त धन जपून ठेवलं, धरून ठेवलं की त्याची चोरी होते. नाहीतर तस्य तृतीया गतिर्भवती, आपल्या 3ऱ्या पिढीतला जो असतो तो येऊन त्याचा नाश करून जातो. म्हणून तुम्ही समाजामध्ये बघा, एखादा माणूस श्रीमंत असतो आणि त्याची 3री पिढी बघा, 3री 4थी पिढी काय असते, ती आपले असेच काहीतरी छोटे मोठे कामं करत असतात. काय केलेलं असतं त्यांनी, त्या संपत्तीचा त्यांना
योग नसतो, म्हणजे ती त्यांना सामर्थ्य नसतं त्यांच्या ठिकाणी ते संरक्षण करण्याचं त्याचं. म्हणून मग ती म्हणली कोणाला तरी आपण हे दान देऊन टाकू, आपल्याला तर काही संतती नाहीये, कोणाचे तर काही आता विषयच नाही. मग ते म्हणले कोणाला द्यायची. तर पूर्वीच्या काळामध्ये ना संत जी काही संपत्ती आहे आपली ती कोणाला द्यायची, राजाला. राजाला देऊन टाकू, राजाच्या नावची करून टाकू. मग ते राजाकडे गेले, म्हणाले महाराज आम्हाला तर काही संतती नाहीये, ही ही संपत्ती जी काय आहे आमची सर्व काही, ही काय करा, तुम्हाला घेऊन टाका, आम्हाला मोकळं करा, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आमच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या, नंतर ही तुमच्या राज्याच्या मालकीची करून टाका. पण राजा पूर्वीचा होता, आत्ताचा नव्हता. तो लगेच नाही म्हणला आणा 7-12. तो म्हणला नाही, मला काय करायचं, ते तुमच्या हक्काचं आहे ना, कारण राजा पूर्वीचा होता, आत्ताचा असता तर सगळंच घेतलं असतं, काही विषयच नाही. मग तो म्हणाला मला नको बाबा, हे तुमच्या हक्काचं आहे, तुमच्या कष्टाचं आहे, कसं आहे, तुम्हाला भेटलंय नाही भेटलंय, तुम्ही कष्टाने केले तो तुमचा प्रश्न आहे, त्याच्यातलं मला काय करा, काहीही नको. मग ती जी धर्मपत्नी होती त्याची ती म्हणली राजा असा नाही घेणार, मग काय करा, राजाची काहीतरी खोडी करा, राजाच्या संदर्भाने काहीतरी चूक करा, मग तो राजा तुम्हाला शिक्षा देईल आणि त्या शिक्षेच्या बदल्यात मग हे सगळं धन आपण त्याला देऊन टाकू. मग एक दिवस दरबार बसला होता, राजा बसला होता, सर्व काही त्याचे मंत्रिमंडळ बसलं होतं. तो मनुष्य त्या ठिकाणी गेला आणि त्याने चप्पल काढली आणि राजाच्या त्या मस्तकावर जो टोप असतो तर टोपाला फेकून मारली. आता राजाच्या टोपाला फेकून मारली म्हणजे अपराध झाला की नाही, इथं सरपंचाचं नाव नाही घेतलं लागणार तर मग अवघड होते, रस्ता करून देत नाही. पण राजाच्या टोपाला चप्पल मारली, किती मोठा अपराध झाला तो. पण मग काय झालं, तो टोप खाली पडला आणि त्याच्यातून एक साप बाहेर आला. मग लगेच प्रधान आले, म्हणले वाह काय माणूस आहे. आत्ता हे नसते तर राजाचं काय झालं असतं, मरण झालं असतं. काही नाही म्हणले, तिकडून 10 लाख हिरे घेऊन याला देऊन टाका. मग त्याला आधीच त्याचं कमी झालं होतं, अजून 10 लाख हिरे द्या त्याला द्या. त्याची बायको म्हणली ठीक आहे, राजाची चुकी केली नाही दंड झाला, अजून एक युक्ती सांगते, काय, त्याच्या बायकोची खोड काढा. मग तर राजा कसली असू द्या ना, ती कशी असू द्या, तिची खोड काढली का तुम्हाला तो शिक्षा देणार, त्याच्या शिक्षात तुम्हाला ते सगळं धन त्याला द्यावं लागणार. मग ती कुठंतरी ती राणी गेली असेल स्नानादी क्रिया करायला, तेवढ्यात हा तिथे गेला आणि त्याने तिला ते सगळं तिथून बाहेर काढलं. त्याच्यानंतर तिथे प्रधान आला आणि तो प्रधान म्हणाला धन्यवाद, तुम्ही आज राणींना स्नानापासून बाजूला केलं का, तर म्हणले कालच गुरुजी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं ही स्नानाची त्यांची वेळ नाहीये. त्यांनी मुहूर्त सांगितला होता, पूर्वीचे राजे ना मुहूर्तावर स्नान करायचे, म्हणजे अगदी पूर्वी. आता पूर्वी आपण म्हणतो ते पूर्वी नाही, आपण पूर्वी कधी म्हणतो 2000 त्याच्या पुढे, तसं नाही, पूर्वी शब्दाचा अर्थ म्हणजे खूप खूप पूर्वी, इसवी सन काही नाही. मग परत राजा आला, प्रधान आला, म्हणलं यांना अजून 10 लाख हिरे द्या. म्हणजे सांगायचंय काय, प्रारब्ध, त्याचं प्रारब्धच इतकं सांपत्तिक होतं, त्याने ढकलले जरी असते पैसे तरी त्याला ते भेटतच गेले असते. म्हणजे प्रारब्ध कोणीही चुकू शकत नाही. महादेवांना नाही चुकवता आलं, त्या वाहनाला नाही चुकवता आलं, त्याचं सोडून द्या, आपल्यालाही चुकवता येणार नाही. आपल्या प्रारब्धाने दुःख, सुख, जन्म, पैसा, संबंध हे सर्व घडतच राहणार आहे. तुम्ही कितीही काही करा, प्रारब्ध कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याला. आपण ज्या लोकामध्ये आलोय तो लोकच कर्माने बांधलेला आहे. कर्म आपण करत राहणार, त्याची फलं आपण भोगत राहणार. शास्त्रांनी तर सांगितलंय सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. आपल्याला जे सुख प्राप्त होतं किंवा दुःख प्राप्त होतं ते कोणीही देत नसतं आपल्याला. कोणीही म्हणजे अगदी आपली धर्मपत्नी सुद्धा, ती सुद्धा आपल्याला दुःख देत नसते. स्वतः आपण आपल्या सुखाचे करते असतो आणि स्वतः आपण आपल्या सुखाचे भोगते असतो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. सुख दुःख देणारं कोणीही या जगतामध्ये नाही. आपल्याला वाटत असेल एखादं दुःख आपल्या आयुष्यामध्ये आलं ते ह्याने दिलं असेल, ते त्याने दिलं असेल, असं काहीही नसतं. ते आपणच त्याचे करते भोगते आहोत. आपलंच काहीतरी पूर्वकर्म असतं, त्यानुसार त्याचं फल आपल्याला आत्ता या जन्मामध्ये इथं प्राप्त होत असतं. त्याच्यामुळे सुखदुःखाचा कोणीही दाता नाही, त्याचे सर्व प्रारब्ध वशामध्ये होत राहणार आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. शास्त्राने सांगून ठेवले बाबा सुख दुःख देणारं कोणीही नाही. ते सर्व काही आपल्याला आपल्या कर्माने, मगाशी जसं आपण चिंतन करून आलो, पाप पुण्यादी कर्म आपण करत राहणार, त्याने ते सुखदुःखाची हेलकावे आपल्याला आयुष्यामध्ये भोगावेच लागणार. कोणीही असू देत,
ते भोगावेच लागणार. महाराजही असला, कीर्तनकारही असला, साधा प्रवचनकारही असला किंवा श्रोताही असला, कोणीही असला, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कुत्रा असू दे, मांजर असू दे, कोणत्याही योनीमध्ये तुम्ही जा, त्याला ते जे प्राप्त झालंय ना त्याच्यात शोक करण्याचं काही कारण नाही. ते त्याला प्रारब्ध वशामध्ये प्राप्त झाले, जेवढं आहे तेवढं त्याला भेटणार. त्याच्यामध्ये तीळ मात्रही, असं म्हणतात की भगवंताचा तीळही चुकत नाही. म्हणजे काय, आपण तरी हिशोबात 100-200 इकडे तिकडे करू खिशात घालायच्या नादाने. देवाच्या दरबारात तसं नसतं, तिथं सगळं व्यवस्थित असतं. त्याच्यामुळे आपल्याला जे भेटलंय काहीही शोक करायचं नाही. भगवंताचा आशीर्वाद, संपला विषय. वाईट परिस्थिती आली ना आयुष्यामध्ये की दोनच गोष्टी असतात. एकदा एक वाईट परिस्थिती येते आणि एक चांगली परिस्थिती येते, याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं काही नसतं. वाईट आली की भगवंताची इच्छा असं म्हणायचं, आणि चांगली आली की भगवंताची कृपा असं म्हणायचं. संपलं. वाईट दिवस आले ना बस त्याची इच्छा आहे, येत राहणार, जात राहणार. बरं, तुम्हाला अंदाजही असेल, आता तुमचं आयुष्य म्हणजे 50 वर्षाचं आयुष्य आहे समजा, तुम्हाला असं सलग दुःख येतं का आयुष्यात कधी? सलग नाही येत ना. आणि सलग सुख येतं का, हे याचं चिंतन केलं का तुम्ही कधी? कोणताही मनुष्य बघा, भिकारी असू दे नाही तर राजा असू दे, बरोबर की नाही, सलग सुख येतं का? नाही. मी पुन्हा येईल, पण आले ते परत, म्हणजे ते येत जात राहणार ते आणि परत जाणार. ते आले म्हणजे तिथंच नाही बसणार, ते आता उद्या परवा जातील परत. म्हणजे सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, हे त्यांना सुद्धा कळालेलं नाही खुर्चीवर बसणाऱ्या लोकांना, की बाबा हे जाणार आहे, हे काही शाश्वत थोडी. ते जात राहणार, येत राहणार. उद्या कोणतरी येणार, तिथं बसणार, परत आपल्याकडून पैसे उकळणार, परत दुसरा येणार, परत बसणार, परत 5 वर्षांनी येणार, जेवण देणार, संपला विषय. ते येत जात राहणार, हे प्रारब्ध वशात होत राहणार. आपण काय करणार? आपण याच्यातून भगवंताचं नामस्मरण करत राहणार, ते करायचं सोडणार नाही. मी काय सांगितलं, 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं तुकाराम महाराजांचं गाथा आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरी. मस्त एकांतात तुम्हाला शेताची जागा आहे, बांधावर जायचं, रामकृष्ण हरीचं भजन करायचं, तिथेच मोक्ष आहे. नाही का? साधू संतांनी काय केलंय, बसल्या जागी नाही का, ठाईच बैसोनी करा, होत नाही ही अडचण आहे, पण करा, करा म्हणले. एक चित्त करा, आवडी अनंत आळवा. बस भगवंताला आळवायचं, मस्त त्याची साधना करायची. देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपण खूप भाग्यवान आहोत असं नेहमी आपण आपल्यालाच म्हणत राहायचं. आपल्याला आपली बायको म्हणणार नाही, अहो तुम्ही खूप भाग्यवान आहात, असं नाही म्हणणार. ती तिला म्हणेल भाग्यवान, आपण भेटलोय म्हणून. समजतंय का? आपण भेटलो म्हणून ती तिला म्हणेल ती भाग्यवान आहे, पण ती आपल्याला नाही म्हणणार. म्हणून आपणच आपल्यावर प्रसन्न राहायचं. आमचे गुरुजी आहेत आळंदीला, डॉक्टर महाराज, एकदम मोठे साधू आहेत. ते नेहमी म्हणत असतात, कोणताही माणूस असू दे, कोणतीही स्त्री असू दे, तिने स्वतःच्या अंतःकरणाची कृपा त्याच्यावर करून घेतली पाहिजे. म्हणजे तिने तिलाच म्हटलं पाहिजे मी प्रसन्न आहे, तिने तिलाच म्हटलं पाहिजे, किंवा त्याने त्यालाच म्हटलं, म्हणजे त्या पुरुषाने स्वतःलाच म्हटलं पाहिजे, बस मी धन्य आहे, मी प्रसन्न आहे, आनंदी आहे, जे जे काही होतंय, होणार आहे, होईल, जाईल, हे सर्व भगवंताचा आशीर्वाद, इच्छा, कृपा त्याची आहे, ते होत राहणार. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु याच्यातून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि करून एक दिवस आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी जे कष्ट घेतले, ज्ञानेश्वर महाराजांनी काय साधे कष्ट घेतले का? बघा, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. समाधी कितव्या वर्षी घेतली? 22व्या वर्षी. आपण काय करत होतो 22व्या वर्षी? गावात गाडीवर फिरत होतो, दुसरं काय करत होतो? म्हणजे 22व्या वर्षी समाधी घेतली. का घेतली याचा विचार करा कधीतरी. आपल्यासाठी घेतली. आजही ज्ञानेश्वर महाराज तिथं बसलेत, कोणासाठी बसलेत? आपल्यासाठी बसलेत. आपल्या जीवनात समस्त दुःखांचा नाश करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज तिथं बसलेले आहेत. आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचा नाश करण्यासाठी तुकाराम महाराज देऊला बसलेले आहेत. त्यांना गरज नाहीये. त्यांनी जर लिहिलं नसतं तर त्यांचं काही बिघडलं नसतं. हे आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण वारकरी आहोत. आपण भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग आपण नामस्मरण करत राहिलो की भगवंताचे आपल्यावर कृपा होईल, विषय आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, त्यात तीळ मात्र शंका नाही. झालेली सेवा आजींच्या चरणावर, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर समर्पित करू. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना मी आता एवढे नव्हते सगळे, म्हणून आता सर्वांना सविनय सप्रेम नमस्कार, दंडवत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, तुमच्या पुढेच मी लहानचा मोठा झालेलो आहे. म्हणजे मी काय हातवारे करून सांगितलं म्हणजे नोहे हा उपदेश,
तुमचे बडाबडिलो शेष. काय हा काही उपदेश वगैरे नाही, त्याचा तेवढा माझा अधिकारही नाही. मी काय आशीर्वाद काही द्यायला आलो नाही, कारण मलाच आशीर्वादाची गरज आहे. त्याच्यामुळे हे काही आशीर्वाद नाही किंवा हे काही उपदेश नाही. हा हे संतांचं शास्त्राचं चिंतन आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आम्ही बस. आणि ते चिंतन आपल्याकडून घडावं, संतांची सेवा आपल्याकडून घडावी, आई वडिलांची सेवा आपल्याकडून घडावी, ह्याच्यासाठीच हे सर्व काही चालू आहे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावी तोषोनी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. धूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहू झोजे वांछिल तो ठेलावो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंता मनुचे गाव भेदतीचे अर्णव. पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वयरे हेतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिही लोकी भजे जो आधी पुरुषी. अखंडित आदि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकिये. दृष्टादृष्ट विजे हो गो विजे. एकमने श्री विश्वेश्वराहो आहुन दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. झालं कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.